रामरक्षेचे अंतरंग या मालिकेचा हा 16वा भाग. हा उपक्रम आवर्जून नित्यनेमाने ऐकणाऱ्या सर्व संत सज्जनांना नमस्कार. मागच्या भागात आपण बघितलं तरुणौ रूपसंपन्नौ ही रामलक्ष्मणांची वैशिष्ट्य आपल्या ठायी असावी असंही आपल्याला वाटतं ना. रामलक्ष्मणासारखं रूपवान शरीर आणि तरुण मन आपलंही असावं असं आपल्याला वाटतं ना. ते वाटणं काही चुकीचं नाही, पण मग त्याच्यासाठी आपलं आचरण देखील राम आणि लक्ष्मणांसारखं असावं. आणि ही काही साधी गोष्ट आहे का? त्यांचं त्यागमय आयुष्य आठवून बघा. रानावनात कंदमुळं खाऊन त्यांनी 14 वर्ष काढली. आपल्याला 14 तास तरी जमणार आहे का? पण जमणारच नाही असंही नाही बरं का. मनापासून ठरवलं ना तर संयमासारखी मुश्किल गोष्ट देखील आपण सराव करत करत साधू शकतो. पण तसा त्याग निश्चय पाहिजे. भोगनिश्चय ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी त्याग निश्चय करणं अवघड आहे. म्हणून राम होणं अवघड आहे. रावण होणं हे अगदी सोपं आहे. रावणासारखं मला लगेच वागता येतं, कारण रावण म्हणजे भोगवादाचा आदर्श आहे. आणि आज भोगवादाचा जमाना आहे असं आपण म्हणतो. या जमान्यात उपभोग कसे घ्यावे हे कुणालाच शिकवावं लागत नाही. उपभोग दिसला रे दिसला की तो आपोआप घेतलाच जातो. इतकी आजूबाजूला प्रलोभन आहेत. आपण प्रलोभनांना लगेच बळी पडतो. पण तो उपभोग घेण्याची खरंच मला गरज आहे का असा प्रश्न स्वतःला विचारत नाही. माझ्या नशिबाने मला समोर जे काहीतरी दिसतंय आणि उपभोगायला मिळतंय ते मी उपभोगून घ्यावं ना. उगाच रामासारखं त्यागबीग काय करत बसायचं असं काही जणांना वाटू शकतं. खरं सांगू, ज्यांच्या आयुष्याला काहीच हेतू नाही ना त्यांच्यासाठी हीच विचारसरणी अगदी बरोबर आहे. भोग हे प्राणी देखील घेतात, कारण प्राण्यांच्या जीवनाला काही हेतूच नसतो. जगण्याचा हेतू फक्त मानवाला असू शकतो, कारण प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये हाच फरक आहे, मनाचा. आणि हे मन ज्याला कळलं त्याला जगण्याचा हेतू आणि जगण्यातला उदात्त अर्थ देखील गवसतो. हेतू आणि अर्थ गवसला की जगण्यातला राम गवसतो. आणि त्या आतल्या रामाला शोभेल असं बाहेरच्या रामानं वागायचं कसं तेही कळतं. रामासारखं वागायचं म्हणजे काय, तर आधी मला भोगाकडून पाठ फिरवावी लागते, तरच त्यागाच्या दिशेने तोंड वळवता येतं. त्यागाविषयीचा हा विचार सुरू असतानाच काल एक दुःखद बातमी समजली. रामरक्षेचे अंतरंग या उपक्रमात सहभागी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील स्वयंसेवक नारायण काका दाभाडकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पण रामाच्या तत्वाशी एकरूप झालेल्या नारायण काकांनी मृत्यूच्या वेळी देखील काहीतरी विलक्षण करून दाखवलं. त्यांच्या रामभक्तीचा पोवाडा गावा असा हा प्रसंग बघा. वयाच्या 85व्या वर्षी त्यांना कोरोना झाला आणि थेट हलवण्यात आलं ऑक्सिजन बेडवर. उपचार घेत असताना त्यांना समोर दिसणारं दृश्य अतिशय हृदयद्रावक होतं. एक 40शीतली महिला तिच्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी जीवाचा आकांत करत होती. नारायण काकांमधला राम जागा झाला. हा तरुण जगला पाहिजे. माझं तर आयुष्य पुष्कळ जगून झालेलं आहे. आता हा तरुण जगला पाहिजे आणि यासाठी माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या. घरच्यांनी नारायण काकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काकांचा निश्चय अढळ होता. जगण्यापेक्षा जगवणं या भूमिकेवर जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला खरा राम कळतो. तो राम काका जगत होते. काकांनी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला, पण एका जगण्याला संजीवनी दिली. याला म्हणतात त्याग. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके असं कविवर्य बोरकरांच्या कवितेमध्ये आपण त्या दिवशी पाहिलं. ते किती सार्थ करून दाखवलं काकांनी बघा. आणि तुझ्या या उपक्रमामध्ये कविवर्य बोरकरांची ही कविता आवर्जून लोकांना ऐकव
अशी हक्काची सूचना करणारे नारायण काका दाभाडकरच होते. त्याग हीच राम होण्याची पहिली पायरी आहे. श्रीरामांनी पहिलाच त्याग यज्ञरक्षणार्थ केला आहे. गुरु वशिष्ठांबरोबर जात असताना त्यांनी पहिला त्याग आईवडिलांच्या मायेचा केला आहे. त्यानंतर स्वगृहाचा आणि त्यानंतर राजोपभोगांचा. श्रीरामांनी त्याग केला कारण त्यांच्या जीवनातला हेतू त्यांना निश्चितपणे समजला होता. मलाही तो जगण्यातला हेतू समजावा असं वाटत असेल त्याने रामासारखं वागलं पाहिजे. पण माणूस फार स्वार्थी असतो. त्याला एकतर हे कळत नाही किंवा कळलं तरी वळत नाही. प्रत्येक गोष्टीत माझा काय फायदा असा प्रश्न पडत असतो. हरकत नाही. जर रामाच्या व्यक्तिमत्वातले फायदेच दिसत असतील तर त्या फायद्यांसाठी का होईना, त्या स्वार्थासाठी का होईना, श्रीराम जसे वागले तसे त्यागमय आचरण मला करून पाहावे लागेल. त्यागमय वागण्याची साधना देखील रामासारखीच सुखाची भावना बाजूला ठेवून करावी लागेल. रामाने लक्ष्मणाला सोबत घेऊन दुःखाची साधना देखील आनंदाने केलेली आहे. म्हणजे आता मलाही शरीर कवचानंतरच्या टप्प्यात माझ्या मनाला सोबत घेऊन माझ्या आचरणात प्रत्यक्ष बदल घडवून आणावा लागेल. शरीर, मन आणि आचरण हे तिन्ही एकाच दिशेने असले तरच आपलं व्यक्तिमत्व आत्मसंतुलनाकडे वळण्याची शक्यता आहे. शरीर, मन आणि आचरण यांचं संतुलन म्हणजेच आत्मभान. आणि या उलट शरीर, मन, आचरण यांच्यामध्ये विसंगती निर्माण होणं म्हणजेच अधोगती. रामरक्षा आपण का शिकतो आहोत? कारण रामरक्षेमुळे शरीर, मन आणि आचरण यांचं संतुलन शिकायला मिळतं. त्यापैकी आचरण हा सगळ्यात शेवटचा टप्पा, तो आपण नंतर बघू. पण त्याच्या आधी शरीर आणि मन हे हातात हात घालून वागवता येत आहेत का ते मला आधी बघितलं पाहिजे. म्हणून राम आणि लक्ष्मणाचं हे एकत्रित ध्यान. आयुष्यभर तरुण, रूपसंपन्न, सुकुमार आणि बलशाली राहण्यासाठी तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ. पण हे शरीर आणि मन एकाच दिशेनं ठेवायचं कसं असा आता प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की तरुणौ रूपसंपन्नौ म्हणताना तारुण्य ही मनाची अवस्था आहे आणि रूपसंपन्नता ही शरीराची अवस्था आहे. आणि या दोन्ही अवस्थांच्या बरोबर मध्यभागी आहे ती म्हणजे आपली जीवनशैली. माझी जीवनशैली मी कशी आखावी, माझी जीवनशैली मी कशी जगावी याबाबतच माझ्या मनामध्ये संभ्रम असेल तर काहीतरी गडबड आहे. माझं शरीर मला डोळ्यांनी पाहून ओळखता येतं, माझं मन मला जाणून ओळखता येतं, पण माझं आचरण मात्र मला पाहूनही कळू शकत नाही आणि जाणूनही ओळखू येऊ शकत नाही. कारण माझी जीवनशैली कशी असावी, माझ्या जगण्याचा हेतू काय असावा हेच मला समजत नाही. मला समजत नाही हे जर का पटत असेल तर मग इथे थोडंसं माझं जगणं सोपं करून टाकलं पाहिजे. आणि त्या सोपेपणाचा आदर्श म्हणजे राम आणि लक्ष्मण आहेत. रावणाच्या भोगाच्या भूमिकेपासून नजर हटवून राम लक्ष्मणाच्या त्यागाच्या भूमिकेवर मला जाऊन बसलं पाहिजे, तर माझं जगणं सोपं होणार आहे. रावणाचं जगणं अवघड होऊन बसलं होतं कारण तो भोगांमध्ये अडकला होता. रामलक्ष्मणांचं जगणं अगदीच सोपं होतं कारण ते त्यागावर होते. मग मला नेमकं कुणाच्या भूमिकेवर बसायचं आहे, रावणाच्या की रामलक्ष्मणाच्या? मग आता मी नेमका कुठल्या भूमिकेवर सध्या जगतोय, रामाच्या की रावणाच्या, त्यागाच्या की भोगाच्या? माझं वागणं कुठेतरी काहीतरी चुकतंय हे जर का मला कळत असेल तर मी खूप भाग्यवान. कारण असं असेल ना तरच माझ्यात सुधारण्याची शक्यता आहे. आणि जर माझंच वागणं बरोबर आहे याची मला खात्री असेल तर मग मी रावणाच्या पंक्तीचा मान करीन. मग मी स्वतःला सुधारण्यापेक्षा रामाशी झुंज देत देत जगायची हिंमत ठेवली पाहिजे. असतात अशी काही माणसं, जीव गेला तरी चालेल पण हम नाही सुधरेंगे.
अशा लोकांनी दशमुखी रावणाच्या पंक्तीत खुशाल जेवावं. पण ज्यांना पुंडरीक विषयालाक्षो म्हणजे कमळाप्रमाणे विशाल दृष्टीने जगायचं आहे, त्यांनी मात्र फलमूलाशिनौ दांतौ म्हणजे इंद्रिय दमन करून इंद्रियांना जिंकणाऱ्या रामलक्ष्मणांचा आदर्श ठेवला पाहिजे. तीच त्यांची तपश्चर्या आणि तेच ब्रह्माचरण, म्हणून तापसौ ब्रह्मचारिणौ. असे तापसी आणि ब्रह्माचरण करणारे रामलक्ष्मण कसे आहेत, तर ते सर्व प्राण्यांचं आश्रयस्थान आहेत. सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुलातले श्रेष्ठ वीर आहेत. आणि ते आमचं रक्षण करोत हे म्हणताना शरण्यौ सर्व सत्वानाम श्रेष्ठौ सर्व धनुष्मताम रक्षक कुलनिहंतारो त्रायतान्नो रघुत्तमो हा श्लोक म्हटला आहे. आपल्या आचरणाचं आश्रयस्थान कुठलं आहे, तर एक तर शरीर आणि दुसरं मन. या आश्रयस्थानावर आपण जेव्हा जेव्हा असतो तेव्हा धनुर्धारी योद्ध्यांप्रमाणे आपली भूमिका असते का? आपल्या तनाचे रोग आणि आपल्या मनाचे रोग आपल्याला पळवून लावता येतात का? आपल्या आतमधल्या राक्षसकुळांचा वध आपण क्षणोक्षणी करतो का? आणि हे सगळं होत नसेल तर हा श्लोक आठवून आपल्याला राम आणि लक्ष्मणाच्या भूमिकेवर जाऊन आपल्या आतमधले राक्षस मारता आले पाहिजे. आपल्याकडे आणखीन काय काय आयुध आहेत हे सांगताना पुढच्या श्लोकात आत्तसज्ज धनुषा विसुस्पृशा वक्षया शुगनिशंग शंगिनौ ते सांगितलं आहे. आत्त आणि सज्ज असंही म्हटलं आहे. म्हणजे नुसते बाण लावून बसलेले नाही आहेत, तर बाण लावून तयार आहेत शत्रुवधासाठी. इंग्रजीमध्ये एव्हरेडी म्हणतात. केव्हाही जरूर पडली की हल्ला करायला तयार. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे युद्ध कुठलं आहे, तर नीतियुद्ध. आणि या नीतियुद्धासाठी राम लक्ष्मण तयार असणं म्हणजे काय, तर आपलं शरीर आणि मन तयार असणं. हे तयार असणं कसं असावं हे सांगताना पुढच्या श्लोकात काय म्हणतायत, सन्नद्ध कवची खडगी चिलखत घातलेल्या आणि धनुष्य बाण तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरुण श्रीरामांसारखं. युद्धनीतीमध्ये प्रत्येकच वेळेला हल्ला नसतो, तर काही वेळेला संरक्षणाचा देखील विचार करावा लागतो. प्रत्येक वेळेला अटॅक नसतो, काही वेळेला डिफेंडही करावा लागतो. तो भाग आहे सगळा. चिलखत घातलेलं म्हणजे काय, तर आपल्याला स्वतःचा बचाव देखील करता आला पाहिजे. स्वतःच्या शरीराचा बचाव करता आला पाहिजे, मनाचा बचाव करता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण निरंतर सज्ज असलं पाहिजे. श्रीरामांचं आपण जर स्मरण ठेवलं तर गच्छन मनोरथोस्माकं राम पातु स लक्ष्मणः. तर आमचं मनोरथ हे सिद्धीस जाणार आहे आणि लक्ष्मणासह श्रीरामच आमचं रक्षण करणार आहेत. पुढच्या श्लोकांपासून पुन्हा श्रीरामांची स्तुती सुरू होते. दशरथपुत्र श्रीराम हे अतिशय शूर आहेत. रामो दाशरथी शूरो. आणि लक्ष्मणासारखा बलवान मनुष्य त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालतो, इतके ते महान आहेत. लक्ष्मणानुचरो बली. लक्ष्मण त्यांचं अनुसरण करतात. काकुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष कौसल्यापुत्र असा श्रीराम रघुकुळात श्रेष्ठ आहे. पुढे म्हटलंय, वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचं साधन आहे असा म्हणजे वेदांत वेद्यो यज्ञेश. पुराण पुरुषोत्तम म्हणजे सनातन पुरुष, जानकीचा वल्लभ म्हणजे सीतेचा पती. आणि पुढे म्हटलंय, श्रीमान अप्रमेय पराक्रम. श्रीमान अप्रमेय आणि पराक्रम. श्रीमान म्हणजे श्रीमंत, अप्रमेय म्हणजे ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा, आणि पराक्रम म्हणजे साक्षात पराक्रम. मनाची श्रीमंती, शरीराची अमर्याद क्षमता आणि आचरणातून घडणारा पराक्रम असं या ठिकाणी बघायला हवं. आणि असं बघितल्यानंतर इत्येतानि जपन नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः. नित्यम म्हटलं, इथे नित्यम शब्दाला खूप महत्त्व आहे. तेवढ्यापुरतं जाणीव जागी होणं निराळं आणि तीच जाणीव नित्य आचरणामध्ये जाणं निराळं. मद्भक्त श्रद्धयान्वितः, श्रद्धायुक्त मनाने
ही जाणीव जर का ठेवली तर त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल, यात शंका नाही. अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोती न संशयः. मग या ठिकाणी अश्वमेध यज्ञ कोणता, तर तो कर्मयज्ञ. रामलक्ष्मणाच्या स्मरणाने सिद्ध झालेलं आपलं शरीर आणि मन आपापल्या क्षेत्रात आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपल्या कर्मयज्ञामध्ये आपल्याला विजयाचं फळ मिळतं, म्हणजे अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोती. आणि न संशय म्हणजे गॅरंटी दिली आहे इथे की तुम्ही शरीर, मन आणि आचरण या गोष्टी रामचरित्राप्रमाणे करा, तुम्हाला यश हे हमखास मिळणार. आणि भौतिक यशाच्या पलीकडे जेव्हा तुमची दृष्टी लागेल त्यावेळेला खरा आतमधला राम कोण आहे हे देखील सापडेल.